व्यसन असतं आणि खरं याला कारणीभूत संगत असते बरं का, याला कारणीभूत पाप असतं. आता लोक काही काही म्हणतील निघालो होतो कीर्तनाला, पावसामुळे गेलो नाही. काही म्हणतील गेलतो बसलो नाही. काही म्हणतात बसलो होतो मधनच आलो थेंब येत होती. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. चुका नाही हो आपल्या. आपले पाय कीर्तनाकडे वळत नाही, आपल्याला कीर्तन कळत नाही, आपलं मन कीर्तनात रमत नाही, आपला दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप आपल्याला कीर्तनात संकट आणतो, कारण आपल्याला कीर्तनात बसू न द्यायचं सामर्थ्य त्याच्याकडे असतं. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं. शब्द लक्ष देऊन ऐका. स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. अजून काय पाप हवंय तुम्हाला. तुमचं चांगलं कशाचं आहे तुम्हाला कळत नाही. मग मी म्हणलं जाऊ द्या मरू द्या माया जगन्नाथ, तुम्हीच चांगलं करा. गोमटे ते करा माझे भार ओझे. माझं गोमट मला कळतच नाही हो. आणि देव चांगलं करायला लागला ना मग काय सांगायचं. अगं लय करतो. अगं तुम्ही तर माय ह्यांना तरी परमार्थ करावा लागतो. तुम्ही नुसतं नवऱ्याला देव माना. कसा काय असं ना आता काय करता महाराज बरं का. तुम्ही नुसतं नवऱ्याला देव माना तरी देव तुमच्या संसाराची राखणदारी करतो. एवढी ताकद तुमच्या नुसत्या संसारात आहे. माई काहीच लागत नाही, काहीच नाही. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं की नाही. 2 बायका तुकोबांना. तुम्ही लय कान देऊ नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. ते बिचारे अरे आपण काय, आपण विचित्र आहे रे. आपलं काय. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत आली. जय बना मुझे लगता है शिवा के मौलों ने बदली क्या मैं लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जवान को लगा अंदर शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जाती इज्जत करने वाले लोग है वो. बेटी नहीं उठाते. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको शाहपना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ इन आंखों ने देखा है. बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, बेगम शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. नुसतं बोलून चालत नाही माऊली. विचारही केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. हे बोलायची गोष्ट झाली. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हे बोलायला झालंय शास्त्रात. वागायला कोणीच नाही. वागावं त्यांनीच फक्त. सुरतांची सून नजराणा म्हणून आणली तरी राजा म्हणालं माझ्यासारखी तुमच्यासारखी माझी माय असते मी कदाचित सुंदर आणि देखणं जन्माला आलो असतो. सगळ्यात पहिला न्याय केला तो रांजाच्या पाटलाला. सामर्थ्याने तरणी बांड पोरगी उचलली, अब्रूची माती केली, विहिरीत ढकलून दिला. विचार नाही केला समाज काय म्हणेल. माझ्याच जातीचा आहे, माझ्याच धर्माचा आहे, माझ्याच पंथाचा आहे. नाही विचार केला. दुश्मन होतील लोक माझे जर माझ्या जातीतल्या माणसाला मी काही म्हणलो तर. सत्य ते सत्य, असत्य ते असत्य. राजाच्या पाटलानं विचारलं कोण शिवबा. चल गेल्यावर सांगतो. धरून आणलं, मारलं नाही. 17 वर्षाचे होते शिवराय. काय बुद्धिमत्ता असेल. 17 वर्षाचे शिवराय सांगतात पंत दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, जिवंत वेशीवर टांगा. येणा जाणाऱ्या प्रत्येकाला कळू द्या बाईवर वाईट नजर टाकायची परिस्थिती काय होते. इथून पुढे हिम्मत नाही होणार पुन्हा कोणाची बाईकडे वाईट नजरेनं बघायची. तिथून पुढे एकही बलात्कार झाला नाही. असलं ना सगळं मिळतं. मायबापाची कूस पुण्यवान असली की सगळं मिळतं. अधिकार पाहिजे फक्त दादा. तेव्हा आम्हाला हे कळावं सत्य असत्य. मग काय तुकोबांना 2 पत्नी रखमाबाई आणि जिजाबाई. लक्षात आहेत ना. 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एक म्हणजे छत्रपतींच्या मायसाहेब आणि दुसऱ्या म्हणजे तुकोबांच्या. दोघींचं नाव जिजाबाईच होतं. महाराज दोनही पत्नी, पहिली पत्नीचं नाव रखमाबाई, दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई. दोन्ही श्रीमंताच्या घरच्या. अहो त्या जिजाऊ माता तर इतक्या श्रीमंताच्या. पुण्याचं सासर आहे तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा पुणे जिल्ह्यात. बरं का येळेगावच्या माय मावल्या. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमच्या सोनाचं बरं आहे ना विचारलं आपलं महाराज.
1.25 एकर ऊस तुमच्या येवयाचा, पण काय नाचती महाराज तुमची सून. माझा बाप काही बेकारी नव्हता, तू यांसारख्या दलिंदराच्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी, माझ डोळं फुटलं, मी तुम्हाला वय म्हणलं, तुमच्या आधी लय चांगलं चांगलं बघायला आलं, तुम्हाला काय नशीब आहे आपलं. एवढ्या श्रीमंताच्या बायका संताच्या पण शब्दान बोलत नव्हत्या. हां, नाथबाबांची बायको काय गरीबाची का आता. एवढा त्रास सहन केला पण शब्दानं नाथबाबांना बोलल्या नाही. नामदेवरायची बायको राजाई 3.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. 350 किलो सोन्याचा पलंग होता नामदेवरायच्या बायकोला झोपायला. होय गे 350 किलोचा पलंग जिला झोपायला, ती नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. तुमची सून डायरेक्ट म्हणते कुठे रे. पद्धत बघा ना आपली, कसं देऊन राखी येणार आहे आपल्याकडे, काय कळत नाही वाघ ना आपलं, आहे की नाही. अवघड आहे हो दादा, असं काय करताय खरंच की. काय संतांच्या बायका. अहो चोखोबारायांची बायको सोयराबाई, अहो महिनाभर नवरा सोबत नव्हता, बाळणपणात सोडून गेलता 9 महिन्याचं. पांडुरंग परमात्म्यानं जिची बाळणपण केलं, किती देव माझा प्रेमळ हो. नामदेवरान 47 चरणाचा अभंग आहे. चोखोबाची कांता असे ती गर्भीन झाले, ती पूर्ण 9 मास, 9 महिने पूर्ण झाले. अरे नवरा गेलता कशामुळं भांडून माहिती आहे का. ती नवऱ्याला नुसतं म्हणली होती पोटात बाळ आहे, आई होणार आहे, संसाराकडे लक्ष द्या. लोकांची गुरं राखतोय आपण, लोकांचं कामं करतोय आपण, आपल्या संसाराकडे लक्ष नाही. नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणून कुठं संसार चालतो का. नुसतं पांडुरंग पांडुरंग म्हणून कुठं लेकरं बाळ मोठी होत असतात का. अहो बायको म्हणून कधी काही मागितलं नाही, पण आई होणार आहे, लेकरासाठी लक्ष द्या. माझी बायको मा विठ्ठलाच्या नामात येते म्हणून बायकोला भांडून चोखोबाराय बहिणीच्या घरी गेलते. कळा सुरू झाल्या. पांडुरंग परमात्म्याला हाक मारली सोयराबाईनं, देवा तुम्हाला बोलवत नाहीये विठ्ठला, पण माझा नवरा म्हणतो विठ्ठल फार प्रेमळ आहे. जात खालची असल्यामुळे परिस्थिती अवघड आहे, कोणी आपलंसं करत नाहीये. पैसा असतं तर कदाचित माणसं जवळ आली असती, पण गरिबी सगळ्यात मोठा लागलेला कलंक असतो विठ्ठला. आई बाप नाही, बहीण भाऊ नाही, नवरा सोबत नाही, माझ्यासाठी मागत नाही पांडुरंगा, माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या गर्भातल्या लेकराला तुझं दर्शन व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे. पांडुरंगा माझं लेकरू जन्माला येऊ दे. अरे पांडुरंग परमात्मा आहे तो, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, कसा राहावेल त्याला. अहो सोडलं त्याने पंढरपूर, नेसलीस नऊवारी, लावलं कपाला कुंकू, घातलं डोरलं, घातल्या बांगड्या आणि निघाला पांडुरंग मंगळवेड्याकडं. सोपं आहे का दादा. अहो तुम्हाला मी म्हटलं माझ्या जीवाचा प्रश्न आहे दादा, माझ्यासाठी दिवसभर साडी नेसाल का गावासमोर. ती म्हणाले मरत असली तर तुझ्यासाठी गावासमोर इज्जत घालवून घेऊ का. काय म्हणाल भाऊ की बाय काळा कुठला, काय म्हणाल भाऊ की साडी घासून फिरत होता गावात. गावात तोंड दाखवायला जागा राहायची नाही मी जर साडी घातली पुरुष असताना. तुम्ही साधे पुरुष आहात तरी तुम्हाला नाही वाटलं ज्याने साडी घातली तो पुरुषोत्तम होता, त्याला त्यानं दया नाही केली, त्यानं विचार नाही केला कुठला. अरे साधा होता का तो दादा, विश्वाचा नायक होता तो, विश्वोत्पत्ती आधी हे तवे एवढा अधिकार ज्या माणसाचा त्यानं नऊवारी नेसली हो. आला चोखोबांच्या दारात, देवाला दारात यायला बंगला लागत नाही, झोपडी चालते बरं का, दरवाजा वाजाला झोपडीचा. त्याच अभंगातलं 10वं चरण आहे. चोखोबाची बहीण भाला शारंधर, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. काय अधिकार दादा. वैनी ओ वैनी कोण आहे. ताई आहे. तुम्हाला नाही म्हणलं, कीर्तनातलं सांगते. त्यांना म्हटलं पांडुरंगानं हाक मारली, वहिनी कोण आहे. निर्मला ताई आहे मी. चोखोबांच्या बहिणीचं नाव काय होतं, निर्मला. तसा ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण हिला झाला. ननंद आजकालच्या नंदा सह्या माग आहे, ती ननंद म्हणजे राखायला महाराज. सह्या मागणारीचा आनंद तरी कशाला व्हावा, हिचा अधिकारच सह्या मागण्यापुरता आहे, तिचा आनंद तरी कशाला करायचा. हा परमात्मा आला दुःखाच्या काळात, मिठी मारली सोयराबाईनं. बरे बाई केले देवे धाडियले, बरे बाई केले देवे धाडियले. बरं बाई केलं देवानं धाडलं तुम्हाला. कीर्तन ऐकताय तुम्ही येळेगावकर, खरंच देवानं धाडलं का. देवानं धाडलं का. मग देवाने नाही धाडलं मग कोण आलं. सदा देव आला की हो, साक्षात परमात्मा आला, त्याला मिठी मारली होती सोयराबाईनं. डोळे पुसले पांडुरंगानं, बाई काळजी करू नको मी आहे ना. अजून एकदा गांभीर्यानं वाक्य ऐका. जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळंतपण करणं, सगळ्यात खालचं. माझ्या पांडुरंगानं ते सुद्धा केलं.
बाळणपण केलं माझ्या विठ्ठलानं सोयराबाईचं. पोरगा झाला चोखोबारायांना. आंघोळ घातली, वेणी घातली, स्वतःच्या हातानं आईने भात केला, सोयराबाईला खाऊ घातला. डोळ्यात आनंद मावेना सोयराबाईच्या पोरगं झालं. आहा, दारातल्या झाडलोटीपासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत पाय दाबण्यापासून सगळं माझ्या पांडुरंगानं केलं. दादा, इथं माझी सदस्य सुद्धा खुर्चीशिवाय बसत नाही. माझ्या पांडुरंगानं पाय दाबले हो सोयराबाईचे. साधा आहे का माझा विठ्ठल? माया जगन्नाथ बाप. कोण करतं कोणासाठी एवढं देवा? आहा, थोडे दिवस नाही 11 दिवस भरले. सहज 11व्या दिवशी चोखोबारायची बायको सोयराबाई म्हटली, निर्मलाताई मलाही वाटतं पोराचं वारसा करावं, पण पैसा नाही, काय करताय? आता जिला म्हणली तो काय साधा होता का? लक्ष्मीचा नवरा, त्याला पैशाला काय कमी? पाय लक्ष्मीचे. अहो पाहिजे तसं बारसं करू आपण. अहो तुमच्या आमच्या पोराच्या वारशाला गाव येईल, हल्लेच नाव असला आपलं तालुका येईल, हल्ले जागीरदारात चला पण जिल्हा येईल, हल्लेच मोठ्या बापाची अवलादात चला अख्खा महाराष्ट्र येईल. माझ्या चोखोबारायच्या पोराच्या बारशाला सगळ्या देवांनी पंगत बसवली आणि वाढायला माझा पांडुरंग होता. इतकी श्रीमंती माझ्या चोखोबारायांच्या घरी होती. बघ हे चित्रैलोक्य आनंदाची. अजून काय आनंद बघा, पत्तरवाळ्या माझ्या पांडुरंग परमात्म्यानं उचलल्या. आहा, काय आनंद सांगायचा. पोराचं नाव जगाच्या मालकानं ठेवलं, कर्ममेळा. आत्या पांडुरंग होता ना, नाव ठेवलं कर्ममेळा. बघत बघत 27 दिवस भरले. 28व्या दिवशी चोखोबारायला बहिणीच्या घरी आठवलं, माझी बायको बाळंतीण होती, जगली असन का? किती दिवसानं? 28. हा फरक आहे आपल्यातला संतातला. आपण पंढरपूरला गेलं की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या निघा येते. तेवढा तरी येळ कशाला देवाच्या दारात थोबाड इकडंच करून ठेवू नांदेडकडं. आपलं तिकडं मड गाडलं नाही का नांदेडकडं महाराज? आहे की नाही? नका इतकी घाई आपल्याला. कसं देव भेटल, कसं अपेक्षा तरी करतो रे तुम्ही? दुम आहे का तुम्हाला? दुम देवाच्या दारात धीर आहे का तुम्हाला? काही नाही. घाई 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 नसतं तसं. 28 दिवसांनी रे, 28 दिवसांनी चोखोबाऱ्या बायकोकडे निघाले. चोखोबारे निघालेले. देवाला कळलं, देव काय साधा का? देवाचं वायफाय लय हायफाय खतरनाक आहे दादा. मग काय देव निघालेला का? लगेच कळलं चोखोबाऱ्याला, देवाला चोखोबाऱ्या निघालेले. चोखोबाऱ्यांनी इकडं लगेच देवानं चालू केलं, वहिनी आता येते. वहिनी म्हणली, अहो थांबा, तुम्हाला शिवी येते चोळी नाही म्हणे वनमाळी. देव म्हणला, नाही बाबा, कशाची साडी चोळी? तो या चोळीच्या नादात माझं पितळ उघडं पडायचं, जाऊ दे मला महाराज. नाही जाऊ दे, तसं नाही. देवा थांबा, अहो थांबा वहिनी, ताई तसं करू नका. वहिनी जाऊ दे बरं, माझा नवरा रागवल मला. तुम्हाला 27 दिवस नवरा आठवला नाही, आता बरं आठवलं. आता हिला कशाचा नवरा? ह्यो सगळ्या जगाचा नवरा. पण नाटकं किती महाराज. पण का नाटक नसावं? नावच कर्नाटक आहे महाराज, त्या नावातच नाटक आहे. भक्तासाठी तो काही करायला तयार असतो. मग काय देव कसा बसा हट्ट करून निघाला. देव जायला, चोखोबारा यायला गाठ पडली. माय तुम्हीच मला इमानदारीनं सांगा, तुम्हाला शेजारणीची शपथ आहे, तुम्ही जर खोटं बोलल्या तर? आई शपथ सांगा मला, तुमचा नवरा बाळातपणात तुम्हाला सोडून गेला आणि महिन्यानं आला, तुम्ही त्याचं स्वागत कसं करचाल? म्हणजे कसं काय तुमचं रिॲक्शन काय असेल? असं तुम्ही बाळंती नाही, तुमचे 9 महिने भरले तर, आणि नवरा तसल्या परिस्थितीत तुम्हाला भांडून गेला आणि महिन्यानं दिसला, तुम्ही करचाल काय? येळगावच्या बाया काय करचाल ग तुम्ही? तुम्ही असं तिथंच थांब, पुढे येऊ नको, काय स्वसंबंध नाही तुझा माझा. मला काय एकटीचं लेकरू होतं दरिंदरा? हा, मला काय एकटीला गरज होती का? तुझं कोण नव्हतं का? लय बोलचाल कमी नाही महाराज बरं का. तुम्हाला काय वाटतं, ह्याच्यापेक्षा जास्त बोलतील का कमी? नाही, लय बोल नका, इथंच आहे त्या थोडं हिशोबानं बोला महाराज बरं का. असं लय नसं असं काय मोत के कुएं में नाही जाते जास्त, आहे की नाही? बोलत जा, सोपं थोडं थोडं बोलायचं, आहे की नाही? बायकोसमोर लय बोलायचं नसतं, तिला सगळे गुण माहीत असतात आपले महाराज आहे असं. म्हणजे त्याच्यामुळे जगात काही नाही, इकडे भापऱ्या हाणायच्या, इकडे घरात नसतात हाणायच्या. हां, तर सोपं असतं महाराज. मग काय 28 दिवसानं नवरा दिसला, पण चोखोबाराच्या बायकोनं शब्द नाही काढला दादा. हातातलं पोरगं ठेवलं चोखोबाऱ्यात. स्वामी कर्ममेळा. डोळ्यातनं पाणी आलं चोखोबाच्या. कुणी केलं, कसं झालं, काय केलं? लगी बायको म्हणली, स्वामी ताई गाठ पडल्या का? कुठल्या ताई? निर्मला ताई. चोखोबाऱ्याला वाटलं मी बाळंतपणात नव्हतं म्हणून बायको डोक्यावर पडली काय की. आता मीच निर्मलेकडे राहिलो होतो महिनाभरून, ही तो कुठली निर्मला? ईडी आहे का तो? बरं मी ईडी, मला नाही अक्कल. आणि ह्यांना विचारा बरं, का ग माय मावल्या, होत्या का नाही का निर्मला ताई? त्या होत्या तेव्हा तुम्ही इथं होत्या का? नाही, ती महत्वाचं आहे महाराज बरं का. होत्या का नाही निर्मला ताई सोयराबाई जवळ? एकीनं तोंड भरून सांगितलं. काय सांगावं देवा? आहा, काय सांगावं चोखोबा, तुमच्या बहिणीसारखी बहीण पाहिली नाही. पांडुरंगाकडे कधी मागायची संधी प्राप्त झाली तर एवढंच मागेल, तुमच्या बहिणीसारखी पाठराखण भेटावी. आयुष्यात कुठल्याही दुःखाला तोंड द्यायचं सामर्थ्य आहे. त्यांना कुठं माहीत, पाठराखीणच पांडुरंग परमात्मा होता दादा. काय कौतुक करावं.
डोळ्यातनं पाणी आलं चोखोबांच्या. हातपाय थरथर कापायला लागले. भरलेल्या आसवाच्या डोळ्यांनी पंढरपुराकडे हात केला चोखोबांनी. सांगितलं, विठ्ठला, मायबाप होशील हे माहीत होतं, राखशील हेही माहीत होतं, पण विचार कर ना पांडुरंगा, कधी चांगल्या वस्त्रांचे कपडे नाही, कधी चांगल्या दागिन्यांचा तुला शृंगार नाही, कधी चांगल्या नैवेद्याचा तुला प्रसाद नाही, अरे कधी चांगलं देवघरही देता आलं नाही. बसल तिथं भजन केलं, उठेल तिथं नाव घेतलं, लोकांची गुरं राखत त्यांची पडलेली कामं करत तुझं नामचिंतन केलं. किती करशील पांडुरंगा? माझ्या बायकोचं बाळणपण स्वतःच्या हातानं केलंस, याच्यापेक्षा काय स्वभावाचा गोडवा गाऊ तुझ्यासारखा नाहीच देवा. अरे ज्याला कुणी नाही विठ्ठला त्याला तू आहेस म्हणून स्वाभिमानानं सांगेल नागबाबा सांगतात, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ तुझ्यासारखा स्वभावच कोणाचा नाही, बरं तुझ्यासारखं सामर्थ्य कोणाचं नाही. तुला मनातून स्मरायचं आहे फक्त, जिकडे तिकडे ज्या त्या रूपात भेटतोयस तू. वर्णन आहे ना, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. शिवे पिपस्वामृतमृतदेव, शिवे पिपस्वामृतमृतदेव, गोविंद दामोदर माधवेन्द्र. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 तुझ्यासारखं स्वरूपच कुठलं गोड नाही देवा. शंकराचार्याचं वर्णन आहे, अधरम मधुरम वैतणम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति निरखिलम मधुरम अधरम मधुरम वैतणम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं, बोलणं, दिसणं, रुसणं, हसणं, पळणं सगळं गोड आहे. विचार केला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग मनात विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. काय सांभाळत असेल तो. म्हणलं अवघे चित्रैलोक्य तू सांभाळतोयस म्हणजे मला आनंदच आनंद, दुसरा विषयच नाही. अरे काय ते जुनं भजन आहे बघा, लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस होत राई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील देवा. फिरत्याचा काम वरती देशी, फिरत्याचा काम वरती देशी,
राहिलेल्या दोन चार. अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल म्हणायला तर जरा कळलं, तिला कळलं महाराज बरं का. पावली चालती वा दुखी संसाराची, दुखी संसाराची पावली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी. कान्हा कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ. लयच गोड आहे का तुम्ही. राधे चल माझ्या गावाला जाऊ. आग गोकुळ माझं गाव, आग गोकुळ माझं गाव. ज्यांना येत नाही त्यांनी थोडा विचार शरम करा महाराज का. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का देव. नाही सॉरी, तुम्हाला ही गवळण जमत नाही, तुम्हाला दुसरी गवळण लागते. मी तुमची गवळण जरा वेगळी आहे. तुझ्यासाठी घे देवाना माईक घालून हाणलं पाहिजे. शपथ की रे, माझ्या हातात असतं ना मी असला महाराष्ट्र सुधारवला असतं की नाही. आई शपथ सांगते तुम्हाला, हे जे बाया नाचवतात ना, मी आई शपथ सांगते, मी पांडुरंगाला एकच मागितलं असतं, फक्त पावसाचं खातं माझ्या हातात दे म्हणले असते. असा झुडपीला असता निस्त्या गारा पाडल्या असत्या महाराज, आणि एकावरच पाडल्या असत्या. जी करतात ना अध्यक्षावर तर आधी पाडल्या असत्या, आहे की नाही. खरंच ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याचं असं जळू दिलं असतं सगळं रान. मी त्याच्या बांधाला असा टुबुक सुद्धा पडू दिला नसता. जी एकादश करते त्याचं फुललं पाहिजे, जी सोमवारी खाते त्याचं जळलं पाहिजे कडूच. मी केलं जास्त असं. पण तुम्हाला खरं सांग का, देव नाही हो माझ्यासारखा. देव लय प्रेमळ आहे माझा. देव असा बघत नाही, असं टिट फॉर टॅट करत नाही, जसं तसं करत नाही. देव आपल्यासारखा नाही, देव लय प्रेमळ आहे. म्हणून तो तुम्ही फायदा घेता त्याचा. मग काही नाही करायला सांगितलं, फक्त भजन करायचं. हो प्रेमानं टाळी वाजू, वाजवा टाळी. मी राधे चल माझ्या तेच लगे. या टाळीचा खणखणाट पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे. भजनात नशा असावी, विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसू नये. काय डोक्याला
ताप झालाय दिसतं महाराज बरं का. सो मला काही अर्थ तुम्ही भावगीतं म्हणा भक्तिगीत. आता गणपती आता इतकं गोड वाटतं मला ती भजनं सुंदर वाटतात. गणपती राया पडते मी पाया काय मागो मागन रे काय मागो देवाच्या नावाला काय मला सांगा. मध रागाने खाल्ला गोड लागत नाही लागतो का नाही. विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेलो बघा विचारून बघा सुतक न गहू गसन असं तिचं म्हणत. मधाचं काम आहे ते गोडवा देतं विषाचं काम आहे ते मारतं. भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य देणं पुण्याची गणना. हरी उच्चारणी अनंत जातीला लयासी प्रेमाने घेता आलं आणि त्याच्यासारखं आनंद आयुष्यात दुसरं नाही दादा. पण ही नजर मिळवण्यासाठी आम्हाला मायबापाची सेवा करता आली पाहिजे. मग काय देवा. सगळ्यात चंचल असणारं मन अगदी सामर्थ्याने माकडाला दारू पाजली. दारू पाजलं त्याला विंचू चावला. विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकड किती पडेल. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील. एवढं मन चंचल. पण काय सांगू देवा तुला. तुला पाहिलं तुझं नाव घेतलं आणि मनाचाच विसर पडला रे. अरे काय सांगावं तुला. हरीने माझे हरिले भान वित्त विसरले. सगळंच विसरून गेलो. धन दौलत सगळं विसरलो. आता फक्त देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य. आणि जिथं भगवंताचं नाम सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. मग काय सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डोलत असे. आनंदी आनंद आयुष्य झालं. किती झालं नाथ बाबा सांगतात अवघे त्रैलोक्य आनंदाची आता.
यवनाची कुंजरे सुदली आलवन सागरे नोहेची मागारे परती जेवी. माझी कशी अवस्था झाली, 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला आणि माघारी आणला. आला हां, कसा येईल? मिठाचा येतो पाण्यात. अगदी तसं आहे. जेव्हा भगवंताचं नाव घेता त्या दिवशी मने वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी ते शरीर जातीय क्षणी देवाची झाले. तुपल्यात आणि तुमच्यात आणि भगवंतात काही फरक राहत? आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. नामस्वरूपी फरक राहतो. पण या सगळ्याला खाणं पिणं चुकीचं वागणं सोडावं लागतं. मग एका जनार्दनी एकपणे आणि तसली शोभाच नाही हो. मग काय चैतन्यमय स्वरूप. चैतन्य म्हणजे जन्म मृत्यूच नाही. हे जे पुण्यस्मरण वर्ष श्रद्धा आमच्या वाटेल नकोच देवा. आमच्यासाठी घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा सोपणे. आता ही जी कर्म आहेत ही नैमित्तिक कर्मामध्ये येतात. वर्षश्राद्ध पुण्यस्मरण हे नैमित्तिक कर्म आहे. हे करणं गरजेचं आहे. चालू असणारा पितृपक्ष आहे. आपलं जे काही आहे ते आपल्या आईवडिलांमुळे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मला हे भजन वगैरे करण्याची संधी आज जिल्हाध्यक्ष दशरथदादा सगळ्या छावा संघटनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीतनं जनसेवा वगैरे त्यांच्या हातनं घडत असते. त्यांच्या वडिलांनीही त्या कार्यामध्ये कार्यरत होते. मी तुम्हाला एक सांगू का, हे पांडुरंग परमात्म्याने ठरवलेलं असतं. या गोष्टी कोणाच्या हातात द्यायच्या, कोणाकडनं करून घ्यायच्या. नामस्वरूपी माणसं असतात. तुकोबाराय म्हणतात बोलणारे मी नाहीच आहे. तुका म्हणे मज बोलविता देव आपुली या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. मी बोलत जरी असलो तरी बोलणारा मी नाही, बोलवून घेणारा कोणीतरी आहे. तसं करणारी माणसं जरी करत असली करून घेणारं कोणीतरी आहे. ही आईवडिलांची पुण्याई आहे. आज 3रं पुण्यस्मरण एवढ्या थाटात साजरं केलं जात आहे. आणि तुम्हाला देवच पाहायचा होता ना, तुम्हाला देवच पाहायचा होता ना येळेगावकर. भगवंताने तुम्हाला सामर्थ्याने स्वरूप दाखवलं. विश्वास असला की पाऊस सुद्धा थांबला आणि कीर्तनात बाधा आली नाही. हे ताकद असते. तुम्हाला अजून काय उदाहरण द्यायचं की देव आहे? 2 मिनिटं जास्त पडला असता व्यासपीठ राहिलं असतं का? तो म्हटलं फक्त परीक्षा बघतो, झिमझिम येतो. झिमझिमीला उठली की ह्यांचं काय करणं आहे महाराज बरं का. पण येळेगावने सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये अगदी 100% पास झाला तुम्ही. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, एवढ्या झिमझिमीच्या वातावरणात सुद्धा तुम्ही धीर ठेवून बसलात. शेवटी भगवंताला तुम्हाला आशीर्वाद द्यावाच लागला आणि पाऊस थांबवावाच लागला. देव देतो रे संयमाचं. मी तुम्हाला मगाशीच काय म्हणलं, थोडा संयम ठेवा, देव फळ देणार. तुम्ही रिमझिमीला घाबरू नका. देव सामर्थ्याने. आणि माझा आजपर्यंत माझं कीर्तन कधी पावसामुळे कॅन्सल नाही झालं, कधीच नाही. मी त्यांना एवढंच म्हणाल, मला येऊ द्या. एकदा कीर्तन सुरू झालं त्याचं कारण, हां तुम्ही अविश्वासाने आधीच म्हणलात ताई पाऊस पडतंय कीर्तन नको, त्याला मी काय करू शकत नाही. पण मी तिथं गेले आणि समजा, आणि मी नाही बरं का कुठलाही कीर्तनकार, कारण ताकद व्यासपीठाची असते. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद त्या व्यासपीठात असते, त्या माणसात नाही. अरे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जिथं कीर्तन तिथं पांडुरंगाची सामर्थ्याने स्थापकता असते. मग तुम्ही काय बाकीचा विचार, देव पाठी राखा, कोण काय करू शकतो दादा. अहो सामर्थ्याने निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साखळी काहीच कमी पडू देत नाही. बाकी लोक काय बोलायचं ते बोलू द्या. आता एवढं जरी अख्खापाट्या कुटुंबानं सुंदर कीर्तन केलं ना तरी 2-4 तरी भाऊकीतली नावं ठेवीतच असते. ते म्हणणारच त्याचं काय असतंय, बापाला नीट सांभाळलं नसेल, पण आता उगा पैशाचा ओता आलाय कुठंतरी खर्चायचं महाराज बरं का. लोक आहेत रे ते. तुम्ही आयुष्यात किती चांगलं करा. बराच हे पूर्ण कुटुंब एकत्रित कुटुंब व्यवस्थेमध्ये आहे, जॉईंट फॅमिली आहे यांची. कौतुक वाटलं मला. आणि खरं सांगू का, आपण शेतकऱ्याच्या पोरांनी आणि आपण सामर्थ्याने शेती करणाऱ्या माणसांनीच हे सगळी संस्कृती जपून ठेवली. आजही आपला बाप फाटक्या धोत्रात का फिरणा, पण आपला बाप बापाच्या घरातच राहतो एवढं सामर्थ्य आपल्याकडे असतं, एवढे संस्कार आपले असतात. आजही सगळं कुटुंब एकत्रित आहे की नाही. गल्लीत सुद्धा एवढी माणसं नसतात जेवढी तुमच्या एकट्याच्या घरात आहेत महाराज बरं का. मलाही वाटायचं बरं एवढ्या बायका म्हणायच्या घरातलेच आहेत आहे, तर काय घरातले म्हणलं काही टेन्शन विषयच नाही की नाही. तर आम्हाला एवढी माणसं बघायची सवय नाही. त्यामुळे अगदी कुटुंब व्यवस्था एकत्रित आहे. सामर्थ्याने कौतुक आहे तुमचं. तुम्ही सगळी सेवा करताय. बाकी लोकांकडे काही विश्वासाने नजर टाकू नका. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेने गोपाळ पावे हरी. आता कोणी जर म्हणलं की नाही काय सांगायचं, त्या पोरांनी शुल्लाताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे यावर्षी. ते म्हणणार हां त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही गरज आहे का.
मरणार ते ठेवणारा. पण ती ठेवणारा ते नाव घेणारं वेगळं असतं. आता आमच्या राजदादाच्या कॉन्टॅक्टमधनं आम्ही इथं आलो, आम्हाला उशीर झाला की बिचाराला अटक यायचा महाराज बरं का. 100 माणसं तिकडे बोलणारी असतात, कधी येत आहे कधी येत ते असं असतं. म्हणून नाही करता आलं माणसाने शांत तरी लोक नाही. लोक गुरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबा हेनं बरी केली. करू काय मध्यम कलर सगळ्यांना कुठून आणायचं आम्ही. नका रे बाबा असं करत जाऊ. नाहीच काही करता आलं शांत शांत राहा. सगळ्यात बेकार शस्त्र तोंड. जिभेसारखं शस्त्र. चुकून शब्द वाईट गेला नातं तुटतं दादा, रक्ताचं तुटतं. बाकीचं काय घेऊन बसलं नका. थोडं तोंडावर कंट्रोल करा. काय वाईट बोलायचं, लईच राग आला देवाला बोला, माणसांना काय बोलू नका बाबांना. देव ऐकून घेईल तुमचं. त्याला सुख दुःख सगळं सांगा. जगाला लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही, आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी सांगायची नाही. कारण ती बँकेनं नेलेलीच ह्यांच्या नजरेमुळं असते महाराज बरं का. हीच एवढी नजरा लावते त्या कशाची राहणार आहे गाडी तरी गुढी तरी. आणि मरून द्या लोकाला. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, हर किसी को अपना दुख बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. कशाला लोकाला सांगताय. माय जगन्नाथ बाप सांगा की बाबा त्याला तुमच्यासाठीच उभा आहे तो कटीवर करविठेवर पाय देऊन. त्याला सांगा आणि त्याच्याशी समरूप व्हा. समरूप होणं म्हणजे हे जे चालतं ना, पुनरपि जरणम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ह्या संसारे बहुदस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. याच्यातनं सुटणं म्हणजे वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग. ते समरूप, ते एकरूप, ते चैतन्य. आणि ते मिळालं ना आनंदी आनंद. हे मिळतं कसं? अगदी एकच कारण आहे त्याला, भजन. दोन्ही हात वर करा, दोन्ही. जेवढे चांगले हात वर तेवढं देवाला सांगायचं की मी मोकळा आहे, मला काही टेन्शन नाही भजन करायला. आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलोय, जरा गुंतलेला आहे जरा, आणि हे असलं म्हणजे मला नाही करायचं. हे असं असं प्रेमाने, असं प्रेमाने. हा राम राम जय राजा राम राम जय सीता राम राम जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम राम जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम 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 खाली कुणी घ्यायला सांगितले. एनिवे असं घेतलं ते. तुम्ही कुठे ऐकायला बसले? तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. हेच कारण आहे तुमचं आयुष्य. अहो काय काय बायका मला तोंडावर म्हणतात टीव्हीत लय चांगली दिसती, समोर लय किरकोळ आहे. अगं टीव्ही बऱ्यापैकी खोटं असतं तिथं. 99% सगळं खोटं आहे. तुम्हाला सांगते, परवाच दिवशी मी आणि माझे बाबा म्हणजे माझे वडील आणि मी गाडीत येत होतो, कीर्तनाला जात होतो. आणि बाबाकडे पहिला छोटा मोबाईल होता. मी म्हटलं बाबा लोक म्हणतात पोरीकडं मोठा मोबाईल, बापाकडं जगासाठी घ्या म्हटलं. त्यांना मी स्क्रीनचा मोबाईल घेऊन दिला, स्क्रीन टच. मग बाबा असेच ते स्क्रोल करत होते यूट्यूबचे शॉर्ट्स, आणि ते स्क्रोल करता करता त्यांना कुठून तरी ते माझेच कीर्तन ऐकतात जास्त. मग कीर्तनात बाकी आता जो माणूस जे बघतो त्याला तेच येतं बरं का, हे डोक्यात ठेवा. मोबाईल म्हणजे असला खतरनाक पॅटर्न आहे. बायकांचा मोबाईल बघितला, साड्या, मेकअप, कुकिंग, ह्याच्या पलीकडं काहीच नसतं महाराज. ही ब्लाऊज, ही साडी, ह्याच्या हेच असतं. पुरुषांचं बघितलं, राजकारण, जी राजकारणी माणूस आहे. नाही आमच्यासारख्याला बी लई नाद असतो बरं का. राजकारण, व्याख्यानं, ह्या सगळ्या गोष्टी. बाकी सगळं सोशल, टी व्ही न्यूज असं. तसं आमच्या कीर्तनकारांचे बघितले, आमच्याकडे कीर्तनकारांचे जास्त येणार, गायनाचे. पक्वजांचं बघितलंय, त्यांच्याकडे पक्वजाचं जास्त, कारण ते आपण बघत असतो, असा विषय असतो. त्याच्यामुळे मग बाबा कीर्तन बघत असल्यामुळे त्यांनी कुठून तरी माझा बायोडाटा कोणतरी सांगत होतं, नाव असं गाव असं. बाबा लय हसले. म्हटलं काय झालं बाबा हसायला? काय नाही म्हटले, हिने तुझी जन्मतारीख लय भारी सांगितली. म्हटलं काय झालं? काही नाही म्हणले, हिनं तुझं जन्मसाल 1994 सांगितलं. म्हणजे जाऊ दे त्याला काय होतं आहे. तसं नाही म्हणले, माझं लग्न 1996ला झालं आहे, तू 1994, तुझा जन्म कसा असू शकतो?
जाऊ द्या मरू द्या युट्यूबची कृपा म्हणायचं आणि चालायचं महाराज. तर असा विषय सगळं बऱ्यापैकी सगळं काही खोटं बऱ्यापैकी. त्याच्यामुळे पर्सनली त्या माणसाला कुठल्याही कीर्तन मी म्हणून मीच नाही कुठल्याही कीर्तनकाराचं कीर्तन यूट्यूबला जसं ऐकता तसं समक्षसुद्धा ऐकत जा. कारण समक्षच्या कीर्तनात आणि यूट्यूबच्या कीर्तनात फार फरक पडतो. आपल्याला ती शॉर्ट्स बघायची सवय लागली. 1 मिनिटाचा विनोद बघून आपण जज करतो की कीर्तन विनोदी असतं. तुम्ही बसावं पण विनोद करतो आम्ही. आता खरंच आम्हाला कीर्तनाला काही गरज नाही आहे विनोदाची. त्याच्यामुळं सामर्थ्याने लक्ष ठेवत जा. महाराज लोक वाईट नसतात. कधी कधी वाईट लोक महाराज होतात. हे अवघड आहे जरा कळायला महाराज बरं का. त्याच्यामुळे हे तुम्हाला एकदा कळलं की मग तुम्ही हुशार. मग तुम्हाला टेन्शनच नाही तुम्हाला काय मग असा विषय आहे. त्याच्यामुळं विनंती माझी थोडं जजमेंट करणं थोडं कमी करत जा. चला आम्हाला काय करायचं देवा. आम्हाला कोणालाच कमी जास्त ठरवायचं नाही. आम्हाला सगळ्यालाच समान बघायचं आणि मुखात तुझं नाव ठेवायचं. आनंदी आनंद फक्त आम्हाला भजन करता आलं पाहिजे. विठोबाय रखुमाई हलो